नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असे सामान्य विज्ञानावरील वन लायनर घेऊन आलेलो आहे. पाठाचं नाव आहे पेशी व पेशी अंगके, सेल ॲट सेल ऑर्गेनेल. तुम्हाला हे जवळपास 20 ते 21 प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला घेणार आहे आणि सर्व प्रश्न तुमच्या कुठल्याही परीक्षा असतो, सरळ सेवा भरती असो, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, SRPF असेल किंवा वनरक्षक असेल किंवा साध्या मोठ्या ज्या काही परीक्षा असतील त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न जरूर त्या ठिकाणी उपयुक्त ठरतील. तर हा विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. एकतर आपल्या ग्रामीण भागातील मुलांना विज्ञान म्हटलं त्या ठिकाणी प्रश्न अवघड होतात. मग त्या ठिकाणी मला वही आणि पेन त्या ठिकाणी घेऊन बसायचं आहे, नुसतं ऐकून त्या ठिकाणी चालणार नाही. हे जास्त 10 ते 15 मिनिटामध्ये आपलं लेक्चर होईल, जास्त वेळ लागणार. तर तुम्हाला सगळे प्रश्न हे वहीवरती उतरवायचे आणि त्याचे उत्तर पण माझ्यासोबत तुम्हाला लिहायचे आहेत. तर जास्त वेळ न घालता आपण या ठिकाणी उत्तर देऊया. ओके, चला. सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? सर्वांनाच माहिती, लिहा लवकर. रॉबर्ट हुक. सर्वप्रथम पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावला. इसवी सन सर्वांना माहिती असावंच 1662. आणि त्यांनी जी पेशी शोधली होती ती मृत पेशी होती, म्हणजे मेलेली पेशी होती. तर सर्वप्रथम मृत पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक. मेलेल्या पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला. त्यानंतर सर्वप्रथम जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? त्या ठिकाणी लिहिलं नाही तरी माहिती असावं, अँटोनी वॉन लीव्हनहुक. सर्वप्रथम जिवंत पेशीचा शोध लावला गेला अँटोनी वॉन लीव्हनहुक यांनी. ओके, 1674. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. पेशीचे तसेच पेशीशास्त्राचे जनक कोण? फादर ऑफ त्या ठिकाणी कोणाला म्हटलं तर सेलचं. बघू आपण त्या ठिकाणी सायटोलॉजी, पेशीशास्त्राचे जनक, ज्यांनी पेशी शोधली तेच ते जनक असतील. तर कोणी शोधली होती तर बघू या ठिकाणी रॉबर्ट हुक यांनीच. पण पेशीशास्त्राचे जनक देखील कोण आहेत तर तेच आहेत, फादर ऑफ सायटोलॉजी. त्यानंतर बघू आपण पेशीचे अध्ययन करणारे शास्त्र. दरवर्षी हे अमुक तमुक या ठिकाणी शाखा विचारल्या जातातच. ही शाखा कशाचं अध्ययन करते, ह्या अध्ययन करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात, हे प्रश्न फिक्स पडणारे आहेत. लक्षात, पेशीचे अध्ययन करणारे शास्त्र कोणते तर पेशीशास्त्र. तर आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सायटोलॉजी. काय म्हणतो तर सायटोलॉजी. ओके, सायटोलॉजी. ओके, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपल्याला, कारण पेशीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? सेल म्हणतो असतो. तसेच सायटो देखील म्हणतात, म्हणून सायटोलॉजी. स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सजीवांच्या मूलभूत संरचनात्मक व कार्यात्मक एककाला काय म्हणतात? सर्वांनाच माहित आहे, तर त्याचं उत्तर आहे सेल. सेल म्हणजेच काय तर पेशी. हे आपल्याला उत्तर माहिती असावं. त्यानंतर पुढे बघूयात, पेशी सिद्धांत कोणी कोणी मांडला? म्हणजे हे 2 वैज्ञानिकांचं नाव आहे, याच्यामध्ये 2 वैज्ञानिक आहेत. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. MJ शिल्डन यांनी 1838 मध्ये आणि लगेच दुसऱ्या वर्षी बघायचं आपल्याला, थिओडोर श्वान यांनी 1839 लगेच दुसऱ्या वर्षी. खूप महत्वाचे नाव आहे, लिहून घ्या, पाठ करा, लक्षात. शिल्डन श्वान, त्या ठिकाणी आहे लक्षात. शिल्डन श्वान हे 2 लक्षात नाव ठेवायचे आहे. पुन्हा आधुनिक पेशी सिद्धांत कोणी मांडला? आधुनिक पेशी सिद्धांत कोणी मांडला? त्यात पेशी सिद्धांतास काय म्हणतात सगळ्या माहिती? ओमनिस सेलुला ई सेलुला असं त्या सिद्धांतास म्हटलं जातं. ओके, ओमनिस सेलुला ई सेलुला असं देखील त्या सिद्धांतास म्हटलं जातं. हा सिद्धांत कोणी मांडला? पेशीचा आधुनिक सिद्धांत कोणी मांडला? ओके, तर तो मांडला होता रुडॉल्फ विर्चॉ. ओके, इसवी सन 1855 रोजी. ओमनिस सेलुला ई सेलुला म्हणजे काय तर कुठलीही जी पेशी असेल, समजा ह्या पेशीपासून 2 पेशी बनल्या, तर ह्या ज्या 2 पेशी बनलेल्या आहेत ती त्यांच्या एका प्री एक्झिस्टिंग सेल म्हणजे त्याच्या अगोदरच्या अस्तित्वात असलेल्या पेशीपासून बनलेल्या आहेत. म्हणजे ज्या 2 नवीन तयार, समजा A आणि B पेशी तयार झाली, तर ही पेशी समजा X
पेशीपासून तयार झाली. एक्स म्हणजे काय, तिच्या ह्या दोन्हीच्या अगोदर जी असतात होती त्यापासून तयार झालेली आहे. ओके. प्री एक्झिस्टिंग सेल त्याला म्हटलं जातं. आधीची अस्तित्व असलेली सेल पासून नवीन सेल उत्पन्न होतात असा सिद्धांत त्यांनी मांडला होता. पेशी विभाजनाचा सिद्धांत त्यांनी मांडला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पेशीचे सर्वात बाहेरील आवरण, संरचनात्मक आवरण कोणते, तर सर्वांना माहिती आहे पेशी भित्तिका. पेशी भित्तिका, पेशी भित्तिका. ओके. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतो आपण सेल वॉल. तर पेशी भित्तिकेचे काय कार्य असतात, पेशी भित्तिकेचे मुख्यतः 3 कार्य आहेत. एक संरचना प्रदान करणे पेशीला, दुसरा आहे त्याला मजबूती पेशीला प्रदान करणे आहे, आणि त्यानंतर पेशीला आकार देणे आहे. म्हणजे संरचना, मजबूती, तसे संरक्षण आणि आकार देणं कार्य हे पेशी भित्तिकेचं आहे. त्यानंतर आहे की विविध प्राण्यांची पेशी भित्तिका ही वेगवेगळ्या संयुगापासून बनलेली असते, रासायनिक संयुगापासून बनलेली असते. राईट. जीवाणूंची पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते, तर तिचं नाव आहे पेप्टिडोग्लायकन. पेप्टिडोग्लायकन, पेप्टिडोग्लायकन, पेप्टिडोग्लायकन है ना. पेप्टिडोग्लायकन पासून ही पेशी भित्तिका बनलेली असते जीवाणूमध्ये. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आहे ना, बॅक्टेरिया. त्यानंतर लक्षात पुढे ठेवायचे. आता कवकांची पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते, कवक म्हणजे फंगस, बुरशी, त्याला बुरशी, बुरा असं आपण त्याला म्हणू शकतो. उत्तर लिहायचं बघायचं आपल्याला, त्या ठिकाणी लिहायचं कायटिन. कायटिन काय म्हणायचं त्याला आपण, कायटिन पासून बनलेली असते. चला पुढचा प्रश्न आहे पहा. वनस्पतींची पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते, तर उत्तर लिहायचं आपल्याला सेल्युलोज. सेल्युलोज पासून बनलेली असते. त्यानंतर प्राणी पेशींचे बाहेरील आवरण कोणते, प्राणी पेशी सर्वात बाहेरील आवरण पेशी भित्तिका नसते, कारण प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका आढळत नाही. ओके. हे एक्सेप्शन आहे, म्हणजे आपल्यामध्ये पेशी भित्तिका नाही. उदाहरणार्थ साल, आपल्याला साल आहे का, तर नाही. वनस्पतीला साल आहे. ओके. तर मग पेशी भित्तिका नाही, तर मग त्या ठिकाणी कोणतं बाहेरील आवरण असेल आपलं, प्राण्यांचं कुठलं असेल, तर लिहायचं उत्तर पहा त्या ठिकाणी प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल, पटल म्हणजे पडदा है ना, असं नाजूक असं त्याला इंग्लिशमध्ये सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं जातं. CMPM शॉर्टकट मध्ये सांगतो. इंग्लिशमध्ये सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके. त्यानंतर पाहायचं कशास काय म्हणतात, हे देखील खूप महत्वाचा त्या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न आहे. तर सर्वप्रथम पाहूया त्या ठिकाणी प्रद्रव्य पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन यास काय म्हटलं जातं. सगळ्यांनी बघायला म्हणतो आपण निवडक्षम, निवडक्षम पारपटल असं म्हटलं जातं, किंवा अंशतः पारपटल म्हटलं जातं. अंशतः किंवा निवडक्षम पारपटल तिला म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये तिला म्हणतात सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ओके. सेमी परमिएबल मेम्ब्रेन कोणाला म्हणतात, सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे की बघू शकतो आपण पेशीचे नियंत्रण कक्ष कोणास म्हणतात, म्हणजे पेशी जी असते त्या पेशीला पूर्णपणे नियंत्रित करणारा असं कोणतं पेशी अंगक असतं, तर ते आपल्याला सांगायचं. त्याचं उत्तर आहे केंद्रक. ओके. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो बघा कंट्रोलर रूम ऑफ द सेल. ओके. ते केंद्रक असं म्हणतो, न्यूक्लियस. त्यानंतर आहे ब्रेन ऑफ द सेल कोणास म्हणतात, तर केंद्रक असंच म्हणतात. ओके. केंद्रक असंच म्हटलं जातं, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा पेशीतील वहन संस्था कोणती आहे, तर पेशीतील वहन संस्था म्हणजे काय, तर पेशीमध्ये महत्वाची काही रासायनिक घटक असतात, पदार्थ असतात, त्यांचं वहन झालं पाहिजे त्या पेशीतून त्या पेशीमध्ये किंवा पेशीमध्ये झालं पाहिजे, आतमध्ये सायटोप्लाझममध्ये. तर ते कोण करतं, तर त्याचं उत्तर आहे बघा आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका, आंतरद्रव्य जालिका. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. शॉर्टकट लिहिता आहे, स्पेलिंग येते आपल्याला. ओके. टेन्शन घ्यायची गरज नाही, पण गरज नाही मराठी. आंतरद्रव्य जालिका. पुन्हा त्या ठिकाणी प्रश्न दिलाय पहा ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल कोणास म्हणतात. ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल असं कोणाला म्हटलं जातं, तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे बघा गॉल्गी संकुल. गॉल्गी संकुल.
गॉल्गी ॲपॅरेटस, गॉल्गी कॉम्प्लेक्स असं इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. दुसरा प्रश्न आहे त्यानंतर, पेशीतील स्रावी अंग कोणते? सिक्रेटरी सेल ऑर्गनेली असं कोणाला म्हटलं जातं? तर सेम उत्तर तेच असेल तर गॉल्गी संकुल. काय मुलांनो? गॉल्गी संकुल. किती छान नाव आहे, गॉल्गी गॉल्गी है ना, तर गॉल्गी संकुल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र, पॉवर हाऊस ऑफ द सेल असं कोणास म्हणतात? हा प्रश्न तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना पाठ आहे म्हणजे आहे. बाकी काही पाठ असो किंवा नसो विज्ञानाचं, पण हे प्रश्न त्यांना जरूर पाठ असतात. आणि दुसरा एक प्रश्न पाठ आहे, आणि तो प्रश्न म्हणजे कोणता? तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. लगेच ते यकृत म्हणून सांगतात, सगळे ओरडून सांग आणि हा एक प्रश्न उत्तर सांग. मला कमेंटमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहून सांगायचं आहे, काय म्हणतात. ओके, तर पुढचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे बघा, आत्मघाती पिशव्या म्हणजे सुसाइड बॅग वधू कुणास म्हणतात? लेचं उत्तर लयकारिका. लयकारिका, लयकारिका इंग्लिश त्याला म्हणतो आपण लायसोझोम. ओके, तर आत्मघाती पिशव्या म्हणजे सुसाइड बॅग, ॲटम बॉम्ब ऑफ द सेल देखील त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? ॲटम बॉम्ब ऑफ द सेल. हो, तर त्याचं नाव आहे लयकारिका, लायसोझोम. दुसरा उद्ध्वस्त करणारे पथक, ते देखील लायसोझोमलाच म्हटलं जातं. तिसरं आहे बघा, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था. तर त्याचं उत्तर पण काय? तर लयकारिकाच आहे. म्हणजे ह्या तिघांचं पण उत्तर आपल्याला एकच आढळत आहे. काय? तर लयकारिका म्हणजे लायसोझोम. आत्मघाती पिशव्या, सुसाइड बॅग, उद्ध्वस्त करणारे पथक, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था, लयकारिका. त्यानंतर एटीपी निर्मिती कारखाना कोणास म्हणतात? एटीपी निर्मिती कोण करतं? एटीपी मुळे शरीरास ऊर्जा मिळते. ऊर्जा नसेल ते या ठिकाणी मी बोलू शकत नाही ना, तुम्ही लेक्चर करू शकत नाही. ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे तोच त्या ठिकाणी विनर असतो. तर एटीपी निर्मिती केंद्र व कारखाना कुठला आहे? एटीपी निर्मिती कारखाना आहे तर तंतुकणिका. तंतुकणिका, तंतुकणिका हे याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हा तुमच्या आवडीचा बघा. दुसरा बघा, प्रथिनांचा कारखाना कोणास म्हटलं जातं? शरीरामध्ये जे काही प्रोटीन्स तयार होतात हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. मग ते तयार कोण करतं? असं कोणतं पेशी अंग काय ते सांगा या ठिकाणी. त्याचं नाव आहे रायबोझोम. काय मुलांनो? रायबोझोम. आता रायबोझोमचे पण दोन प्रकार असतात आणि ते प्रकार कोणकोणत्या प्राण्यामध्ये आढळतात ते पण तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. त्या ठिकाणी फक्त वन लाईनर लिहितोय, मला वन लाईनर जास्त आवडतं ना, म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुन्हा वनस्पतींचा ऊर्जा कारखाना असं कोणास म्हणतात? आता प्रत्येक सजीवांचा ऊर्जा कारखाना असतो. वनस्पतींचा ऊर्जा कारखाना कोणता? म्हणजे ऊर्जा कशातून मिळते? तर ग्लुकोज पासून. तर वनस्पतीमध्ये असं कोणतं पेशी अंग काय की ज्यामुळे पेशीला ऊर्जा मिळते? म्हणजे ग्लुकोज कोण तयार करतं? तर सगळ्यांना माहिती आहे, त्याचं नाव आहे पहा, त्याचं नाव आहे बघा हरित लवक. काय लिहायचं ठिकाणी? हरित लवक. कुठे लिहू जागाच नाही ठिकाणी, तिथे लिहू चालली नको. हरित लवक, हरित लवक म्हणजे क्लोरोप्लास्ट. या हरित लवकामध्ये एक रंगद्रव्य असतं, त्याचं नाव आहे क्लोरोफिल. त्याचं नाव आहे बघा क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे हरित लवक है ना. हे झालं हरित लवक. हरित लवक म्हणजे क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोफिल म्हणजे हरित द्रव्य. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक आणि क्लोरोफिल म्हणजे हरित द्रव्य. तर हे लक्षात ठेवायचं. हरित द्रव्यामुळे पानही हिरवीगार असतात. तर पिवळी पानं ही झॅन्थोफिलमुळे असतात. तर लाल टोमॅटो, लाल मिरची ही लायकोपिनमुळे असते. ओके, तसे गाजर हे कॅरोटीनमुळे असते. तर असे विविध रंगद्रव्य पण आपल्याला माहिती असावे. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं तर ते मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि माझं लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल. ओके, चला, थँक्यू.